खरेदीचे निर्णय या काळामध्ये घेतले जाऊ शकतात। त्यानंतरची रास आहे कर्क रास। आता गुरु महाराज कर्क राशीमध्येच येत आहेत, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी तर हा सुवर्ण संधीचा काळ असणार आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण गुरु उच्च राशीमध्ये कर्क राशीमध्ये प्रवेश करतोय, त्यामुळे कर्क राशीच्या लोकांना नोकरी व्यवसायात प्रगतीसाठी नवीन संधी दिसतील। तुमच्या कार्यस्थळी तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल। वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळण्याचे संकेत आहेत। कुटुंबात आनंदाचं वातावरण राहू शकतं। मुलांशी संबंधित काही सकारात्मक घडामोडी सुद्धा घडण्याची शक्यता आहे। त्यानंतरची रास आहे कन्या रास। कन्या राशीच्या लोकांना सुद्धा अनेक चांगल्या संधी हे गुरुगोचर घेऊन येत आहेत। आर्थिक उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे। नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते। भागीदारीतून होणाऱ्या व्यवसायात काही सकारात्मक घडामोडी दिसून येतील। कुटुंबातील वातावरण सुद्धा अधिक सुसंवादित राहण्याची शक्यता आहे। त्यानंतरची रास आहे मकर रास। मकर राशीच्या लोकांची कायम एक तक्रार असते की आम्ही खूप कष्ट करतो पण आमच्या मेहनतीला तसं फळ मिळत नाही। मकर राशीचे कायमच साडेसाती मागे लागल्यासारखे हाल का असतात? आता मकर राशीला साडेसाती नाही, पण तरी सुद्धा मकर राशीच्या व्यक्तींची ही तक्रार आपल्याला ऐकायला मिळते। पण आता गुरुकृपा झाली म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी हळूहळू दूर होतात। मकर राशीच्या व्यक्तींसाठी कामकाजाच्या दृष्टीने हा काळ अनुकूल मानला जात आहे। नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात। त्याचबरोबर तुमच्या कामात प्रगतीचे संकेत आहेत। व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती नवीन करार करू शकतात। महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय घेतले जाऊ शकतात। काही जणांना मोठ्या प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधी सुद्धा मिळू शकते। मकर राशीच्या व्यक्तींनी नेहमी गुरु उपासना करावी। गुरुकृपा झाली तर आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात। मित्रांनो, त्याचबरोबर 17 मे पासून अधिक महिना सुरू होतो आहे आणि या अधिक महिन्यामध्ये काय करावं, काय करू नये, कुठले स्तोत्र म्हणावे, कुठले मंत्र म्हणावे, कुठल्या उपासना कराव्या, या सगळ्या संदर्भात आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते। त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा पब्लिश करण्यात येतात। ते व्हिडिओ नक्की बघा।